जय श्री कृष्ण. राधे राधे प्रिय मित्रांनो. चला आपण सर्व पुन्हा एकदा मिळून श्रद्धा आणि प्रेमाने भगवान श्री कृष्णाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हे कृष्ण गोपाल, आजची कथा जो भक्त पूर्ण निष्ठेने शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि त्याच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट कायमचे दूर कर. आणि जो भक्त या व्हिडिओला मनापासून लाईक करेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात कधीही न संपणाऱ्या अखंड आनंदाची बरसात कर. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता श्रीमद भगवत गीतेच्या या अमृतमय कथेचे श्रवण सुरू करूया. हे जग दाखवतं मध पण पाजतं विष. प्रत्येक तक्रार शब्दांतच केली पाहिजे असं नाही. काही नाराजी शांत राहूनही व्यक्त करता येते. बुद्धिमान लोक कधीही क्षुल्लक गोष्टीवर चिडत नाहीत आणि चिडलेले लोक कधीही बुद्धिमान नसतात. आजकालची नाती खोट बोलण्याने नाही तर खरं बोलण्याने तुटतात. शांतता ही कोणाही व्यक्तीची कमजोरी नसते, तो त्याचा मोठेपणा असतो. कारण ज्याला सहन करता येतं त्याला बोलताही येतं. मित्र, नातेवाईक, सगळ्यांना आजमावून बघा. जर तुमच्याकडे पैसा आणि यश नसेल तर तुम्हाला कोणीही साथ देणारा मिळणार नाही. काही नाती ज्या परिस्थितीत आहे त्यांना त्याच अवस्थेत सोडून देणे उत्तम असते. कारण कधी त्यांना जास्त जपण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच विस्कटून जातो. स्वतःमध्ये डोकावून पाहण्याचे धाडस पाहिजे. दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी काढण्यात तर प्रत्येकजण माहीर असतो. कर्माची गाठोडी बांधून मनुष्य जगात फिरतो. जसं करेल तसंच भरेल, हाच विधात्याचा नियम आहे. जर अनुभव, एहसास नसेल तर विचार आणि भावना दोन्ही फिके पडतात. मग ते आयुष्य असो वा नाती. ज्या व्यक्तीला सत्य बोलण्याची सवय असते, लोक सर्वाधिक गैरसमज त्याच व्यक्तीबद्दल करून घेतात. खोट्या माणसाचे बोलणे गोड असते आणि सत्य बोलणाऱ्याचे बोलणे कडू असते. माणूस बदललेला असेलच असे नाही, काय माहित तो जीवनातील कोणत्या तरी गुंतागुंतीत अडकला असेल. स्वार्थी आणि खुशामत करणारे लोक जेवढी जागा मनात बनवतात तेवढी जागा खरे लोक बनवू शकत नाहीत. अहंकार देखील आवश्यक आहे. जेव्हा गोष्ट अधिकार, चरित्र आणि सन्मानाची असेल तेव्हा सत्य चालत राहिल्याने शरीर आणि नाती सत्य जपल्याने संबंध निरोगी राहतात. दोघांनाही निरोगी ठेवा. आयुष्यात सर्व काही पुन्हा मिळू शकते, पण वेळेसोबत गमावलेले नाते आणि विश्वास पुन्हा मिळत नाही. काय गंमत आहे ना. डोळे तलाव नाहीत तरीही भरून येतात. हृदय काच नाही तरीही तुटून जाते आणि माणूस हवामान नाही तरीही बदलून जातो. कोळसा आणि मनुष्याची जळजळ तेव्हा शांत होते जेव्हा ते स्वतः राख बनतात. मोती कधीही स्वतःहून किनाऱ्यावर येत नाही. ते मिळवण्यासाठी समुद्रात उतरावेच लागते. जेव्हा सगळे आपल्याला हार मानण्यासाठी बिनवत असतात तेव्हा स्वप्ने हळूच म्हणतात, एक प्रयत्न आणखी करा. सर्वात मोठा रोग म्हणजे लोक काय म्हणतील अशा विचारसरणीचा आणि मानसिकतेचा त्याग करणे खूप आवश्यक आहे. आयुष्यात धोका, रिस्क पत्करण्यास कधीही घाबरू नका. एकतर विजय मिळेल, नाहीतर हार मिळाली तरी शिकायला मिळेल. तुमच्या नशिबावर नाही तर स्वतःवर आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण मेहनतच तुमचे नशीब उत्तम बनवते. जे वाईट वाटेल त्याचा त्याग करा, मग तो विचार असो, कर्म असो किंवा मनुष्य. सकाळची झोप माणसाचे इरादे कमजोर करते. आपले ध्येय गाठणारे लोक कधीही उशिरापर्यंत झोपत नाही. मनातील सर्व रहस्ये प्रत्येकाला सांगणे अयोग्य आहे, कारण मित्र कधी शत्रू बनतील सांगता येत नाही. तुमचे कुटुंब किती श्रीमंत आहे याला महत्त्व नसते. तुमचे कुटुंब किती आनंदी आहे याला खूप महत्त्व असते. हे विचार करून नेहमी आनंदी राहा की जे होऊन गेले ते चांगले होते. जे बाकी आहे ते अधिक चांगले आहे आणि जे पुढे होईल ते उत्कृष्ट असेल. या जगातील प्रत्येक व्यक्तीला वाटते की समोरच्या व्यक्तीने मला समजून घ्यावे.
कधीतरी तुम्हीही समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. इतरांपेक्षा स्वतःला नेहमी जास्त महत्त्व द्या, कारण जर इतरांना जास्त महत्त्व दिले तर तुम्ही आत्मसन्मान गमवाल. नात्याचे क्षेत्रफळ देखील किती विचित्र आहे. लोक लांबी-रुंदी तर मोजतात, पण खोली कोणी पाहतच नाही. आपली सहनशीलता वाढवा. लहान सहान घटनांनी निराश होऊ नका. जो चंदन घासला जातो तो देवाच्या मस्तकी लावला जातो आणि जो घासला जात नाही तो फक्त जाळण्याच्या कामाला येतो. समाधान तिथे नाही जिथे धन मिळेल. समाधान तिथे आहे जिथे मन मिळेल. ताकदवान तो नाही जो शरीराने मजबूत आहे. ताकदवान तो आहे जो आपल्या विचारांनी मजबूत आहे. कौशल्य, हुनर असेल तर जग स्वतःच कदर करेल. टाचा वर केल्याने व्यक्तिमत्व, किरदार उंच होत नाही. जेव्हा डोक्यावर मोठी जबाबदारी असते तेव्हा व्यवस्थित राहावे लागते. खूप काही ऐकावे लागते आणि खूप काही सहन करावे लागते. जगाचा नियम आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुमचे नाव आहे, नाहीतर दुरून सलाम आहे. जुना काळ दुःख वाटून कमी करत असे. आजचा काळ भिंतीकडे तोंड करून एकट्याने रडून घ्या, पण कोणालाही आपले दुःख सांगण्याची चूक करू नका. जो धोका आणि दुःख मिळाल्यानंतरही चुकीच्या मार्गावर जात नाही आणि इमानदारीने आपले काम करत राहतो, असा माणूस ईश्वराला सर्वात प्रिय आहे. शेवटी अशा माणसाचा विजय निश्चित असतो. नात्यांची कद्र करायची असेल तर वेळेत करा. नंतर सुकलेल्या झाडाला पाणी देऊन हिरवळीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. आम्ही चांगले होतो, चांगले आहोत आणि चांगलेच राहू. काळजी तर त्यांनी करावी जे बोलतात काही, करतात काही, दिसतात काही आणि असतात काही. तुम्ही विजय मिळवालच हे आवश्यक नाही. आवश्यक हे आहे की तुम्ही दृढ विश्वासाने प्रयत्न करा. मला माहित आहे महागाई खूप वाढली आहे, पण मी तुमच्याकडे पेट्रोल नाही, फक्त पाणी मागत आहे. फक्त एक वाटी पाणी माझ्यासाठी रोज छतावर ठेवत जा तुमची चिमणी. त्यांची साथ सोडणे योग्य आहे जे तुमच्या असण्याचे मूल्य जाणत नाहीत. शब्दालाही स्वतःची एक चव असते. बोलण्यापूर्वी स्वतः चाखून बघा. जर स्वतःला चांगले वाटले नाही तर दुसऱ्यांना कसे चांगले वाटेल. जगाला तुम्ही जसे दिसावेसे वाटते तसे बिलकुल बनू नका. तुम्ही स्वतःला जसे पाहायला इच्छिता तसे बनण्यासाठी जीवाचा आटापिटा करा. आता शांत राहणेच योग्य वाटते, कारण समजून घेणारे कोणी नाही आणि जे समजून घेणारे आहे ते बोलण्याचा वेगळाच अर्थ काढतात. महत्त्व माणसाला नाही तर त्याच्या चांगल्या स्वभावाला असते. कोणी एका क्षणात मन जिंकतो तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही जिंकू शकत नाही. जे नाते तुमचा स्वाभिमान हिरावून घेते ते नाते नसून गुदमरणे आहे. ज्या प्रेमात सन्मान नसेल ते प्रेम नसून शल्य, चुभन आहे. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही. म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनातील खरे सुख आहे. आपल्याला चांगले जीवन किंवा वाईट जीवन दिले जात नाही. आपल्याला एक जीवन दिले जाते. ते चांगले किंवा वाईट बनवणे आपल्यावर अवलंबून आहे. कधी गरजेपेक्षा जास्त स्पष्टीकरण देणे आपल्या दुःखाचे कारण बनते. फक्त एवढे लक्षात ठेवा की तुम्ही माणूस आहात, साबण नाही आणि नाते तुमच्यामुळे आहे, तुम्ही नात्यांमुळे नाही. आपली सहनशीलता वाढवा. लहान सहान घटनांनी हताश होऊ नका. जो चंदन घासला जातो तो देवाच्या मस्तकी लावला जातो आणि जो घासला जात नाही तो फक्त जाळण्याच्या कामाला येतो. झाड म्हातारे असले तरी अंगणात राहू द्या, फळे नाही पण सावली नक्कीच देईल. अगदी त्याचप्रमाणे आईवडील म्हातारे असले तरी त्यांना घरातच राहू द्या, संपत्ती नाही कमवू शकणार पण तुमच्या मुलांना संस्कार नक्कीच देतील. हे विचार करून नेहमी आनंदी राहा की जे होऊन गेले ते चांगले होते.
जे बाकी आहे ते अधिक चांगले आहे आणि जे पुढे होईल ते उत्कृष्ट असेल. जर लोक तुमच्यासाठी खड्डे खणत असतील तर तुम्ही त्यात रोपे लावा आणि त्याच्या फळांचा आनंद घ्या. परिस्थिती, नशीब, माणूस आणि आयुष्य वेळेनुसार सर्व काही बदलते. गोड खोटे बोलण्यापेक्षा कडू सत्य बोललेले चांगले. याने तुम्हाला खरे शत्रू नक्कीच मिळतील, पण खोटे मित्र नाही. एखाद्याला आयुष्यात तेवढीच जागा द्या जेवढी तो तुम्हाला देतो. नाहीतर एकतर तुम्ही स्वतः रडाल किंवा तो तुम्हाला रडवेल. इतरांपेक्षा स्वतःला नेहमी जास्त महत्त्व द्या, कारण जर इतरांना जास्त महत्त्व दिले तर तुम्ही आत्मसन्मान गमवाल. जर तुम्हाला झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रतेसमोर झुका. कोणाच्या शक्तीसमोर, रूपासमोर आणि धनासमोर तर बिलकुल झुकू नका. जर नाते जपायचे असेल तर काही गोष्टी नजरअंदाज करायलाही शिका. प्रत्येक वादात जिंकण्याचा प्रयत्न करणारे लोक अनेकदा नाते गमावून बसतात. माझ्या चुका मला सांगा, दुसऱ्यांना नाही. कारण सुधारणे मला आहे, त्यांना नाही. फक्त वेळेच्या भरवशावर बसून राहू नका. नशीबवानांचे हात रिकामे राहू शकतात, मेहनत करणाऱ्यांचे नाही. काहीतरी मिळवणे म्हणजे विजय नाही आणि काहीतरी गमावणे म्हणजे हार नाही. हा केवळ वेळेचा प्रभाव आहे आणि बदल हाच वेळेचा स्वभाव आहे. स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधार करण्याची नियत असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. कोणाला उदास पाहून त्याची मस्करी करू नका मित्रांनो. काय माहित कोणी आपल्या आत किती मोठे दुःख घेऊन आयुष्य जगत असेल. प्रयत्न करणे सोडू नका, कारण तुम्ही सोडलेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी दुसरी व्यक्ती तयार आहे. वाईट वेळेत साथ सोडणारेच हे शिकवतात की कोणतेही नाते कायमचे नसते. पक्षाने उडण्याचे ठरवल्यावर वायांना रस्ता द्यावाच लागतो. ना बादशाह चालतो ना इक्का चालतो. हा कर्मांचा खेळ आहे, इथे कर्माचे नाणे चालते. जर पैसा आणि संबंध या दोहोंपैकी एकाला महत्त्व द्यावे लागले तर संबंध वाचवा, कारण पैसे तर येत जात राहतात. जिथे आपल्याला वाटेल की आपल्यामुळे इतरांना त्रास होत आहे, तिथून बाजूला होणेच उत्तम आहे. आयुष्यातील प्रत्येक ठेचेने फक्त एकच धडा शिकवला आहे. रस्ता कसाही असो, फक्त स्वतःच्या पायांवर विश्वास ठेवा. इच्छा तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा तीव्र ओढ, लब असेल. समजुतीच्या गोष्टी फक्त दोनच लोक करतात, एक तो ज्याचे वय जास्त आहे आणि एक तो ज्याने खूप कमी वयात वाईट वेळ पाहिली आहे. जर तुम्हाला वेळेचा वेळ किती झाला आहे पत्ता लागत नसेल तर याचा अर्थ आहे की तुमचा वेळ चांगला चालू आहे. प्रत्येक आनंदाला आनंद समजू नका. प्रत्येक दुःखाला दुःख समजू नका. जर या जगात जगायचे असेल तर स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नका. भेटायला तर हजारो लोक मिळतात, पण हजारो चुका माफ करणारे आईवडील पुन्हा मिळत नाहीत. खूप काही शिकवून जाते आयुष्य, हसवून रडवून जाते आयुष्य. जेवढे जगता येईल तेवढे जगून घ्या मित्रांनो, कारण खूप काही बाकी राहते आणि संपून जाते आयुष्य. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणी लक्षात ठेवत नाही. तुम्ही कधी चुकीचे होता हे कोणी विसरत नाही. आयुष्याला समजून घेणे खूप कठीण आहे. कोणी स्वप्नांसाठी आपल्यांपासून दूर राहतो आणि कोणी आपल्यांसाठी स्वप्नांपासून. जीवनातील मोठी लढाई तोच माणूस जिंकू शकतो जो हे ठरवून घेतो की कोणत्या छोट्या लढाया लढायच्या नाहीत. नातेवाईक विरोधी पक्षाच्या नेत्यांसारखे असतात. तुम्ही कितीही चांगले करा, निंदा तर करतीलच. एकटे राहा, पण त्यांच्यासोबत राहू नका जे तुम्हाला महत्त्व देत नाहीत. त्या लोकांची मला खूप भीती वाटते जे बोलण्यात गोडवा आणि मनात विष ठेवतात. फक्त वेळेच्या भरवशावर बसून राहू नका. नशीबवानांचे हात रिकामे राहू शकतात, मेहनत करणाऱ्यांचे नाही. तुम्ही कोणाचे चांगले करत राहा. मग असे होते की तो तुम्हाला मूर्ख समजू लागतो.
माणूस ती लढाई कधीही जिंकू शकत नाही ज्यात शत्रू त्याचे स्वतःचे आपले असतात। सेवा सगळ्यांची करा, पण आशा कोणाकडूनही ठेवू नका, कारण सेवेचे खरे मूल्य ईश्वरच देऊ शकतात, माणूस नाही। हे मुसाफिर, पडून हिंमत हारू नकोस। जर दुःख इथे मिळाले आहे, तर औषध, द्वा देखील इथेच मिळेल। जीभ आणि शब्द प्रत्येकाकडे असतात, पण जे स्वतःसाठी जगतात ते बोलून, म्हणून घेतात आणि जे आपल्यांसाठी जगतात ते सहन करतात। कोणीही रिकामे नाही, सर्वजण भरलेले आहे। कोणी प्रेमाने भरलेला आहे, कोणी द्वेषाने, कोणी आठवणींनी आणि कोणी दुःखाने। ठेच लागण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही चालणे सोडून द्यावे, उलट ठेच लागण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही चालायला शिकले पाहिजे। कधी कधी निसर्ग, कुदरत जाणून बुजून आपल्याला कठीण परिस्थितीत टाकतो, जेणेकरून आपण डोळे झाकून विश्वास ठेवलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील नकाब पाहू शकू। स्वतःचे अस्तित्व असणे आवश्यक आहे, साहेब। दुसऱ्यांच्या आधारावर आयुष्य गुजरत नाही। देव आपल्याला कधीही शिक्षा देत नाही, आपली कर्मेच आपल्याला शिक्षा देतात। ज्या मार्गावर आपण चालतो तसेच ध्येय, मंजिल आपल्याला मिळते। ईश्वराच्या न्यायाची चक्की हळू जरूर चालते, पण दळते खूप बारीक। तुम्ही कोणाचे चांगले करत राहा, करत राहा। मग असे होते की तो तुम्हाला मूर्ख समजू लागतो। आयुष्य मिळाले आहे तर काहीतरी उद्देश, मकसद देखील ठेवा। फक्त श्वास घेऊन आयुष्य वाया घालवणे हे आयुष्य नाही। कोणाची निंदा, बुराई करण्यापूर्वी किमान 100 वेळा विचार करा, कारण वाईट गोष्टी आपल्यातही आहेत आणि जीभ दुसऱ्यांकडेही आहे। जो व्यक्ती झोप आणि निंदेवर, टीकेवर विजय मिळवतो, त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। वेळ लागतो, पण कोण कसा आहे हे समजून येते, दिसून येते। काही लोक आपलेपणाचा देखावा करतात, वेळ आल्यावर सर्व काही समजतं। लोकांना तेवढाच आदर द्या जेवढी त्यांची योग्यता, अवकात आहे। नाहीतर ते डोक्यावर चढतात। तुम्ही समुद्रात कितीही साखर टाका, तो गोड होणार नाही। त्याचप्रमाणे तुम्ही स्वार्थी लोकांना आपले बनवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीही तुमचे होणार नाही। आयुष्यातल्या लोकांचा शोध घेणे आम्ही सोडून दिले आहे। लोक तर फक्त वेळ घालवण्यासाठी आणि मन दुखावण्यासाठीच मिळतात। नातं निभावणारा तुमच्या 1000 चुकाही माफ करतो आणि सोडून जाणारा चुकीशिवायही सोडून जातो। रागात कधीही चुकीचे बोलू नका। मनःस्थिती, मूड तर ठीक होतेच, पण बोललेले शब्द परत येत नाही। आयुष्यातील सत्य समजून घेणे फार कठीण नाही। ज्या तराजूत तुम्ही दुसऱ्यांना तोलता, त्यावर कधी स्वतः बसून बघा। प्रत्येक नाते एका पक्षासारखे असते। जर तुम्ही त्याला घट्ट पकडले तर ते मरून जाते। जर तुम्ही त्याला हळू, ढिले पकडले तर ते उडते। पण जर तुम्ही त्याला प्रेमाने पकडले तर ते नेहमी तुमच्या सोबत राहते। कोणाच्या गोड बोलण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही त्याच्यासाठी खास आहात। कधी कधी कबुतराला खायला देण्यासाठी नाही, तर पकडण्यासाठीही दाणा टाकला जातो। जे लोक मला पसंत करत नाहीत, त्यांच्याशी मला कोणतीही अडचण नाही। मला तर अडचण त्या लोकांची आहे, जे मला पसंत करण्याचा देखावा करतात। जे मिळाले नाही ते उत्तम, बेहतर नव्हते। जे आहे ते उत्तम आहे आणि जे पुढे मिळेल ते उत्कृष्ट, बेहतरीन असेल। कोणाचे भले करू शकला नाही, तर वाईट देखील करू नका, कारण दुनिया कमजोर आहे, पण दुनिया बनवणारा नाही। 100 दोष माझ्यात असतील, पण एक जिद्द देखील आहे। ज्यांनाही आपले मानले आहे, त्यांना आजपर्यंत परके, पराया केले नाही। बदल, परिवर्तन झाल्याबद्दल शोक केल्याने बदल स्थगित होत नाही। हा संसाराचा कठोर नियम आहे। ज्याने बदलासोबत बदलून, परिवर्तित होण्याची कला शिकली नाही, त्याच व्यक्तीला जीवनातील संघर्षात अधिक दुःख होते।
पैसा असेल तर तुमची अयोग्यता देखील कोणाला दिसत नाही. गरिबी असेल तर तुमची योग्यता देखील कोणाला दिसत नाही. स्पष्टीकरण, सफाई देणे तर दूरच, मी तर माझ्या हक्कात बोलणेही सोडून दिले आहे. प्रेमात आम्ही फक्त त्या व्यक्तीकडून हारलो जो म्हणायचा की आम्ही फक्त तुमचे आहोत. मस्करीचा आधार घेऊन लोक मनातील गोष्टी बोलून जातात. जर शांत, गप्प बसवणारे कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. तुमच्या यशामागे सर्वात मोठा हात कोणाचा दुसऱ्याचा नाही, तर तुमच्या वाईट वेळेचा असतो. खूप दुःख, दर्द होते त्यावेळी जेव्हा आपण कोणावर अंधा विश्वास ठेवतो आणि तो आपल्याला जाणवून देतो की आपण खरोखरच अंधे होतो. विचार जर सुंदर असेल तर सर्व काही चांगले दिसते. जे घडून गेले आहे त्याकडे मागे वळून कधीही बघू नका. नाहीतर जे पुढे मिळणार आहे तेही तुम्ही गमावून बसाल. शरीर सुंदर असो वा नसो, पण शब्द मात्र सुंदर असले पाहिजेत, कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीही विसरत नाहीत. अडचण, कठीणाई आल्याने माणूस एकटा होतो, पण अडचण आल्यावरच माणूस मजबूत व्हायला शिकतो. कोणी नाराज असेल तर राहू द्या, कोणाच्या पायांवर पडून जगणे आम्हालाही येत नाही. खोट्या शब्दांनी माणूस मरत नाही, पण विश्वास नक्कीच मरून जातो. तुम्ही नेहमी हे विचारता की कोणाला वाईट वाटू नये, पण कधी कोणी विचारले आहे की कोणाच्या बोलण्याने तुम्हालाही वाईट वाटू शकते? अनेकदा मस्करीचा आधार घेऊन लोक मनातील गोष्टी बोलून जातात. तुमची ही गोष्ट अगदी खरी आहे की नाते दोन्ही बाजूंनी निभावले पाहिजे, फक्त एका बाजूने नाही. वेळेसोबत प्रत्येक गोष्टीची किंमत समजते आणि मजबुरीमध्ये जोडलेली नाती कधीही दीर्घकाळ टिकत नाही. जर कोणाला असे वाटू लागले की तो कोणाच्या आयुष्यात फक्त ओझे, बोझ बनला आहे, तर कोणत्याही गोंधळाशिवाय त्या नात्यातून बाजूला होणेच उत्तम असते, कारण प्रेम विरह, जुदाई सहन करू शकते, पण अपमान नाही. ईश्वर दर्द देखील त्याच व्यक्तीवर दया, फिदा करतो जो त्याला सहन करण्याची ताकद ठेवतो. आजकाल काही लोक नाते निभावण्यासाठी इमानदारीनेही बेईमानी करतात आणि वयाचा संबंध वर्षांशी नसून अनुभवांशी असतो. कधी कधी माणूस तरुण असूनही स्वतःला खूप जुना, वर्षानुवर्षाचा अनुभवलेला वाटू लागतो. आजकाल प्रत्येक जण स्पर्धेत, कॉम्पिटिशन आहे आणि जर तुम्ही आपले दुःख कोणाला सांगितले तर तो तुमच्या दुःखापेक्षा स्वतःचे दुःख रडू लागतो. ह्या नात्यांची कदर वेळेपेक्षाही जास्त केली पाहिजे आणि महत्त्व फक्त त्यालाच दिले पाहिजे ज्याला तुमची खरी किंमत माहीत आहे. नात्यांमध्ये बदल होणे सामान्य आहे. वेळेनुसार तुमची शारीरिक ठेवण, शक्ल देखील बदलते. निष्पाप, बेगुनाह असणे आजकाल एक गुन्हा बनला आहे. नात्यांची बस एवढीच कथा आहे. चांगल्या वेळेत तुमच्या चांगल्या गोष्टी, खुबिया आणि वाईट वेळेत तुमच्या कमतरता मोजल्या जातात. नात्यांची खरी ओळख अंतर, दुरी मध्ये होते, कारण जवळ राहून तर प्रत्येक जण वफादार दिसतो. कधी कधी लोक तुमच्यापासून फक्त यामुळे दूर होतात कारण तुमचा चांगुलपणा त्यांच्या एखाद्या स्वार्थात अडथळा, बाधा आणतो. प्रेमात झालेला छळ व्यक्तीला शत्रुत्वापेक्षाही जास्त क्रूर बनवतो. समाधान हीच खरी दौलत आहे आणि जो आपल्या जवळील वस्तूंमध्ये संतुष्ट आहे तोच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. वाईट वेळ येणे देखील आवश्यक आहे, कारण आपल्यांमध्ये जे परके, गैर बनून लपले आहेत त्यांचा शोध तेव्हाच लागू शकतो. वाईट वेळेत खांद्यावर ठेवलेला हात यशावर मिळणाऱ्या टाळ्यांपेक्षा जास्त किमती असतो. वेळ कसाही असो, तो जातोच. माणसाने ठरवले तर तो वेळेवरही विजय मिळवतो. रस्ता एकदा विसरण्यापेक्षा दोनदा विचारून चालणे उत्तम आहे. तुमच्याकडे जे आहे त्याचे आभार, शुक्र माना. काही लोकांकडे तर खायला भाकरी देखील नसते. कधीतरी दुसऱ्यासाठी मागून बघा. स्वतःसाठी मागण्याची कधीही गरज पडणार नाही.
आनंदाचा संबंध दौलत, संपत्तीशी नाही, तर मनाशी असतो. माझ्या मित्रा, रागात कधीही चुकीचे बोलू नका. मनःस्थिती तर ठीक होतेच, पण बोललेले शब्द परत कधीच येत नाही. सत्याच्या या लढाईत कधी-कधी खोटे बोलणारेही जिंकून जातात. वेळ आपला चांगला नसेल, तर कधी-कधी आपले लोकही विकले जातात. सत्य अनेकदा शांततेतच मिळते. खोट्याला तर प्रत्येक वेळी ओठांवर राहण्याची सवय आहे. कटू सत्य बोलणारे लोक खोटा दिलासा देणाऱ्या लोकांपेक्षा लाख पटीने चांगले असतात. लोकांवर विश्वास ठेवताना थोडे सावध राहा, कारण तुरटी आणि खडीसाखर दोन्ही दिसायला सारख्याच असतात. सत्य हे नाही की माणसे बदलतात, सत्य हे आहे की त्यांचे मुखवटे उतरतात. घर लहान असो वा मोठे, काही फरक पडत नाही, पण घरातील वातावरण चांगले असायला हवे. डोळ्यात पडलेले धुलीकण, पायात रुतलेला काटा आणि कापसात दडलेली आग यापेक्षाही भयंकर असते मनात दडलेले कपट. जी गोष्ट आपल्या हातात नाही, त्याबद्दल चिंता करून काही उपयोग नाही. कोणाचे वाईट तेवढेच करा, जेवढे स्वतःवर आले तर तुम्ही सहन करू शकाल. जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर स्वतःवर विश्वास ठेवा, लोकांवर नाही. विश्वास जिंकणे मोठी गोष्ट नाही, विश्वास टिकवून ठेवणे मोठी गोष्ट आहे. शरीरावर प्रेम असेल, तर आसन करा. श्वासावर प्रेम असेल, तर प्राणायाम करा. आत्म्यावर प्रेम असेल, तर ध्यान करा. आणि परमात्म्यावर प्रेम असेल, तर समर्पण करा. तो धागाच होता, ज्याने लपून संपूर्ण जीवन मोत्यांना दिले, आणि हे मोती आपल्या स्तुतीवर फुगून राहिले. आयुष्यभर जास्त बोलणारे काही करू शकत नाहीत, आणि काहीतरी करून दाखवणारे जास्त बोलत नाहीत. देवाजवळ असे म्हणू नका की माझ्या अडचणी मोठ्या आहेत, उलट अडचणींना सांगा की माझा देव मोठा आहे. आपण किती दिवस जगतो याला महत्त्व नाही, महत्त्वाची गोष्ट तर ही आहे की आपण कसे जगतो. आपल्या सवयी आणि संस्कार आपल्याला सांगतात की आपण 2 कवडीचे आहोत की 100 कवडीचे. लोकांनी मला मातीत गाडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना माहीत नाही की मी बी आहे. पुन्हा पुन्हा उगवून येणे ही माझी सवय आहे. भ्रम नेहमी नात्यांना विस्कटून टाकतो आणि प्रेम अनोळख्यांनाही एकत्र बांधते. जे मित्र आणि नातेसंबंध कपड्यांसारखे बदलतात, ती माणसे कधीच कोणाची नसतात. आयुष्याला सोपे नाही, फक्त स्वतःला मजबूत बनवावे लागते. विसरण्याच्या गोष्टी आठवतात, म्हणूनच आयुष्यात वाद आहे. जेव्हा वेळ फिरते, तेव्हा ती सर्व काही उलटून टाकते. म्हणून चांगल्या दिवसांमध्ये अहंकार करू नका आणि वाईट वेळी थोडा संयम ठेवा. स्वतःची स्तुती करणे निरर्थक आहे. सुगंध स्वतःच सांगतो की कोणते फूल आहे. आयुष्याचा आनंद घ्यायला शिका, वेळ तर तुमचे मजे घेतच राहील. आयुष्याला हात नसतात, पण कधी-कधी ते अशी थप्पड मारते, जी आयुष्यभर आठवणीत राहते. तो भेटला असा, जणू कधी जाणारच नाही, आणि गेला असा, जणू कधी भेटलाच नव्हता. लहानपणीची खेळणी आवाज देत आहेत, विचारत आहे, कसे वाटते जेव्हा लोक तुमच्या सोबत खेळतात. जी लोक तुमच्या आवाजावरूनच तुमचा आनंद आणि दुःख ओळखतात, ती खूप खास असतात. माणसाला पारखायचे असेल, तर फक्त एवढेच म्हणा की मी अडचणीत आहे. मी काही लोक असेही गरीब पाहिले आहे, ज्यांच्याकडे पैशांशिवाय काहीच नाही. आयुष्यात एका अशा व्यक्तीचे असणे किती सुंदर असते, जो तुमच्या सोबतीशिवाय दुसरे काहीही नकोसे वाटत नाही. फक्त कथाच पूर्ण होतात, प्रेम तर नेहमी अपूर्ण राहते. जेव्हा नाती रडायला लावतात, तेव्हा दुर्लक्ष करायला शिका. आयुष्य खूप सोपे होईल. जे तुम्हाला आवडत नाही, त्यांच्यासमोर नेहमी आनंदी राहा, कारण तुमचा आनंद त्यांना शांतपणे जगू देणार नाही. स्वतःवर थोडा गर्व असणे आवश्यक आहे, अन्यथा लोक तुम्हाला तिथेही दडपण्याचा प्रयत्न करतील, जिथे तुमची हुकूमत असेल. आयुष्यात फक्त तणावच तणाव आहे.
तरीही या ओठांवर स्मित आहे, कारण जगायचे तर प्रत्येक परिस्थितीत आहे. मग हसून जगण्यात काय नुकसान आहे? चांगला काळ आणि वाईट काळ या दोघांचेही वेगळे महत्त्व आहे. चांगला काळ लोकांना सांगेल की तुमची वास्तविकता काय आहे आणि वाईट वेळ तुम्हाला सांगेल की लोकांची वास्तविकता काय आहे. हा काळही निघून जाईल, थोडा संयम ठेव. जेव्हा आनंदच थांबला नाही, तर दुःखाची काय हिंमत आहे? आयुष्यात जर वाईट वेळ आली नाही, तर आपल्यात लपलेले अनोळखी आणि अनोळखींमध्ये लपलेले आपले लोक कधीच दिसले नसते. हे मार्गच घेऊन जातील तुला तुझ्या ध्येयापर्यंत, फक्त धीर धर. अंधाराने कधी सकाळ होऊ दिली नाही, असे कधी ऐकले आहे का? मन आनंदी असेल तर एक थेंबही पाऊस असतो. दुःखी मनासमोर समुद्राचीही काय किंमत? आपले दिवस खराब आहे असे कधीही म्हणू नका. समजून घ्या की आपण काट्यांनी घेरलेले गुलाब आहोत. जे तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. मन मोठे ठेवा आणि लोकांना माफ करा, पण इतकी समज ठेवा की पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्याला नेहमी वाटते की इतरांचे जीवन चांगले आहे, पण आपण विसरतो की त्यांच्यासाठी आपणही दुसरेच आहोत. जर प्रत्येक जण तुमच्यावर आनंदी असेल, तर हे निश्चित आहे की तुम्ही आयुष्यात खूप तडजोडी केल्या आहेत, आणि जर तुम्ही सर्वांवर आनंदी असाल, तर हे निश्चित आहे की तुम्ही लोकांच्या खूप चुकांकडे दुर्लक्ष केले आहे. हे देवा, मलाही एक मेंदू असलेले हृदय दे. हे विश्वासाचे हृदय फक्त त्रासच देत आहे. माणसाने नेहमी संधी शोधू नये, कारण जो आज आहे तोच सर्वात चांगला मौका आहे. प्रेम माणसावर करा, त्याच्या सवयींवर नाही. रुसा त्यांच्या बोलण्यावर, पण त्यांच्यावर नाही. विसरा त्यांच्या चुका, पण त्यांना नाही, कारण नात्यांपेक्षा मोठे काहीही नाही. कोणालाही कमजोर समजण्याची चूक करू नका, कारण नशीब बदलायला वेळ लागत नाही. जर तुम्ही खरे असाल, तर काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, फक्त खरे रहा. साक्ष वेळ स्वतःच देईल. आयुष्याची कमाई संपत्तीने मोजली जात नाही. अंतिम यात्रेची गर्दी सांगते कमाई कशी होती. आयुष्यात निश्चितच प्रत्येक संधीचा फायदा घ्या, पण कोणाच्या विश्वासाचा फायदा नाही. आयुष्यात तुम्ही किती जगलात याला महत्त्व नाही, तर तुम्ही आयुष्यात किती आनंदी राहिलात याला महत्त्व आहे. हसणे आयुष्य आहे, हसून दुःख विसरणे आयुष्य आहे. जिंकून हसलात तर काय हसलात. हरल्यानंतर आनंद साजरा करणे हेच आयुष्य आहे. आयुष्य रस्त्यासारखे आहे, ते कधीही सरळ नसते. थोड्या दूरवर वळण नक्कीच येते, म्हणून धैर्याने चालत राहा. सुखद वळण तुमची वाट पाहत आहे. त्रास तेव्हा होतो जेव्हा लोक जिवंत राहतात आणि नाती मरतात. सौंदर्य यात नाही की आपण कसे दिसतो, तर सौंदर्य यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो. जर तुम्ही उडू शकत नसाल तर धावा, धावू शकत नसाल तर चाला, चालूही शकत नसाल तर रांगत चला, पण नेहमी पुढे जात राहा. चेहऱ्याचा रंग बघून मैत्री करू नका मित्रांनो. अंगाचा काळा चालेल, पण मनाचा काळा नाही. नशीब बाहुलीचा खेळ खेळवते, नाहीतर जीवनाच्या रंगमंचावर कोणताही कलाकार कमजोर नसतो. मातीच्या दिव्यासारखे हे जीवन. तेल संपले, खेळ संपला. त्रास आपोआप कमी झाला जेव्हा आपल्यांकडून अपेक्षा कमी झाल्या. तितकी शांतता का असते तुझ्या मिठीत, हे कब्र. लोकांनी तर आपले प्राण देऊन तुला आबाद केले आहे. जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जास्त सुधारण्याचा प्रयत्न कराल, तर तो तुमचाच शत्रू बनेल. सत्य नेहमी पाण्यातील तेलाच्या थेंबासारखे असते. तुम्ही कितीही पाणी टाका, ते नेहमी वरच तरंगते. म्हणून सत्य आणि खरी नाती नेहमी टिकून राहतात. कोणाचे उपकार कितीही छोटे असोत, ते कधीही विसरू नका, आणि आपले उपकार कितीही मोठे असोत, ते कधीही दाखवू नका. जेव्हा वेदना सहन करण्याची सवय होते, तेव्हा अश्रू आपोआप थांबतात.
परिस्थितीनुसार प्रत्येक गोष्ट सुंदर आहे. जी शाळेची घंटा सकाळी नकोशी वाटते, तीच सुट्टीच्या वेळी खूप छान वाटते. काही लोक आपला फायदा घेऊनही अशा प्रकारे वागतात, जसे ते आपला फायदा घेऊनही आपल्यावरच उपकार करत आहेत. अनेकदा खोट्या माणसाचे बोलणे गोड असते आणि खरं बोलणाऱ्याचे बोलणे कडू असते. मान्य आहे की आम्ही सर्वोत्तम नाही, पण प्रत्येक गोष्टीवर रंग बदलू इतके रंगीतही नाही आहोत आम्ही. मैत्री आणि नातेसंबंधांमध्ये तेवढेच पैसे उधार द्या, जेवढे विसरण्याची तुमची हिंमत असेल, नाहीतर मित्र आणि नातेवाईक दोन्ही गमावून बसा. फक्त धोका देणे हाच धोका नाही, तर कोणासोबत आपलेपणाचे नाटक करणे त्याहून मोठा धोका असतो. चालता चालता कळलेच नाही, जीवनाच्या प्रवासात कधी आपण आपल्या स्वप्नांपासून इतके दूर गेलो. ज्या आपल्या लोकांसाठी आयुष्यभर जगत राहिलो, वेळ पडताच त्यांनी हात सोडला. लोक योगायोगाने फक्त भेटतात, वेगळे होतात सगळे आपापल्या इच्छेने. तुम्ही जेवढ्या गांभीर्याने नाती जपणार, लोक तेवढ्याच तीव्रतेने तुमचे मन दुखवतील. जे लोकांची प्रगती पाहून जळतात, त्यांच्या रोगांवर कोणतेही औषध नाही. ज्यांना कपडे बदलण्याचा शौक होता, ते शेवटच्या क्षणी हेही बोलू शकले नाहीत की कफन ठीक नाही. चांगले लिहिणेच उत्कृष्ट नसते साहेब, वाचणारेही समजूतदार असायला हवे. त्यांचा आदर करा, जे आदर करण्यास पात्र आहे, त्यांची नाही, जे त्याची मागणी करतात. काही लोकांच्या चारित्र्यातूनच निष्ठा येते. वेळेचा मार खाल्लेला प्रत्येक माणूस बेईमान नसतो. शरीरावर जे व्रण आहेत ना, ते लहानपणाचे आहे, त्यानंतरचे तर सगळे हृदयावर आहे. त्यांचीही दुकाने लुटली जातात, जे दिवसातून कितीतरी कुलुपे विकतात. रुसण्याचा हक्क तर आपलेच लोक देतात, परक्यांसमोर तर हसावेच लागते. आम्ही तर विनाकारणच प्रकाशाचा शोध घेत राहिलो. रात्र दिव्याच्या आधाराने काढता आली असती, माहीत नव्हते. योग्य व्यक्ती आणि अयोग्य व्यक्ती यात खूप फरक आहे. गाय गवत खाऊनही दूध देते आणि साप दूध पिऊनही विषच ओकतो. वाटायचे असेल तर आनंद वाटा, अश्रू तर प्रत्येकाकडे आहे. प्रत्येक माणसात असतात 10-20 माणसे. कोणालाही पाहायचे असेल तर अनेकदा पहा. पावसात भिजणे जुन्या जमान्यातील गोष्टी झाल्या आहेत. कपड्यांची किंमत आनंदापेक्षा कितीतरी जास्त झाली आहे. कितीही मिळत राहो, काही लोकांचे भागत नाही. लोभाच्या समुद्रात पोहणाऱ्यांना कधी किनारा मिळत नाही. घाईगडबडीत आता फक्त श्वास घेतला जातो. आयुष्य आता फुरस्तीने कुठे जगले जाते. पुस्तकांच्या दरवाजातून बाहेर आलो आहोत आम्ही. आता आम्हाला आयुष्य शिकवत आहे. माझी तर सवय होती दुधात साखरेसारखे मिसळून जाण्याची, पण मी विसरलोच की जमाना तर शुगर फ्री झाला आहे. जगण्याची बस हीच पद्धत ठेवा. जो तुम्हाला समजत नाही, त्याला नजरअंदाज करा. जेव्हा कोणी आपल्याला समजत नाही, तेव्हा एकटे बसून स्वतःला समजून घेणे चांगले. मित्रांनो, नशा करायचा असेल तर मेहनतीचा करा ना. मग तुम्हाला लागणारा आजारही यशाचा असेल. चांगली पुस्तके आणि खरे हृदय प्रत्येकजण वाचू शकत नाही. हृदयापेक्षा अधिक सुपीक जागा दुसरी कोणतीही असू शकत नाही. हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही प्रेम पेरणार की द्वेष. कधी कधी लिहिलेल्या गोष्टी प्रत्येकजण समजू शकत नाही, कारण त्यात एक भावना लिहिलेली असते आणि लोक फक्त शब्द वाचतात. तुमच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला आपली सवय बनवू नका, कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते, तेव्हा त्याहून अधिक राग स्वतःवर येतो. आम्ही किती मूर्ख आहोत. बेईमान जगाकडून न्यायाची अपेक्षा ठेवतो. तुम्ही जगाकडे ज्या दृष्टिकोनातून बघाल, तुम्हाला जग तसेच दिसेल. एक झोप आहे, जी लोकांना रात्रभर येत नाही आणि एक सदसद विवेक बुद्धी आहे, जी नेहमी झोपलेली असते. उपाशी पोटी निघून जातात खूप लोक कामावर, कारण जबाबदाऱ्या भूक मारून टाकतात. म्हणतात, काळा रंग अशुभ असतो, पण शाळेचा तो ब्लॅक बोर्ड लोकांचे आयुष्य बदलून टाकतो.
बुद्धिबळात वजीर आणि आयुष्यात सद्सद्विवेक बुद्धी जर मरून गेली तर खेळ संपला समजा. माणसाचे वर्तनही काही हत्तीच्या दातांसारखे झाले आहे. खाण्याचे वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे. समाधानाचे झाड कडू आहे, पण त्यावर लागणारे फळ गोडच असते. जर तुम्ही मनाने साफ असाल तर कमी लोकांच्या खास राहाल. वेळ त्रास तर देत आहे, पण जगायलाही शिकवत आहे. जेव्हा लोक तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कट रचू लागतात, तेव्हा समजून घ्या की तुमची क्षमता उच्च दर्जाची आहे. लोक आयुष्यात अशा प्रकारे येतात, जसे कधी सोडून जाणारच नाहीत, आणि तीच लोक आयुष्यातून अशा प्रकारे निघून जातात, जसे कधी आलेच नव्हते. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठोकर अधिक मजबूत बनवते. चित्रात सोबत असणे आणि अडचणीत सोबत असणे यात खूप फरक असतो. आयुष्य ही हेल्पलाईन नंबर सारखे झाले आहे. लोक गरजेच्या वेळीच आठवण करतात. नाते त्यांच्याशी ठेवा ज्याला नाते निभावता येते. त्यांच्या मागे वेळ का वाया घालवायचा, जे नात्याला फक्त एक मस्करी समजतात. शब्दांनी दिलेल्या टोमण्यांच्या जखमा खूप खोल असतात. खूनही होतात आणि खंजीरही दिसत नाही. माझी हीच पद्धत या जगाला खटकते. इतक्या ठोकरी लागूनही हा सरळ कसा चालतो. खांद्यावरची बॅग आजही तीच आहे. फक्त फरक इतकाच आहे की पूर्वी पुस्तके घेऊन फिरायचो आणि आज जबाबदाऱ्या घेऊन फिरतो. खोटी सहानुभूती दिली नाही आम्ही कोणाला. ज्यांच्यासाठी काही करतो ते फक्त मनापासून करतो. तुमच्या चांगुलपणावर इतका विश्वास ठेवा की जो कोणी तुम्हाला गमावेल तो नक्कीच रडेल. यशस्वी तोच आहे जो दिलेले वचन पाळतो, लगेच आपली चूक मान्य करतो आणि वेळेचे महत्त्व समजतो. औषध खिशात नाही तर शरीरात गेले तर गुण येतो. तसेच चांगले विचार मोबाईलमध्ये नाही तर हृदयात उतरले तर जीवन यशस्वी होते. लक्षात ठेवा, अपयश अनाथ असते आणि यशाचे खूप नातेवाईक असतात. त्या व्यक्तीचे चारित्र्य सर्वात जास्त खराब असते जो इतरांच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा प्रयत्न करतो. थंडीत हात काम करत नाहीत आणि अहंकारात मेंदू काम करत नाही. खोट्या प्रेमाचाच जास्त आवाज होतो, नाहीतर खरी मोहब्बत तर इशायांमध्येच सामावते. काही लोक दाखवत नाहीत, पण काळजी खूप करतात. स्वप्ने तर कधी ना कधी तुटतातच, पण त्यानंतर जे आपल्याला तुटू देत नाहीत तेच आपले असतात. माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका. मी माझे निर्णय देवावर सोडले आहेत. ज्या व्यक्तीला तुमच्या नात्याची कदर नाही, त्याच्यासोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले. हा अभिमान नाही, स्वाभिमान आहे. चंद्र उतरला होता आमच्या अंगणात, हे तायांना सहन झाले नाही. आम्हीही तायांची काय तक्रार करावी, जेव्हा चंद्रच आमचा झाला नाही. जीवनाबद्दल ज्या व्यक्तीच्या कमीत कमी तक्रारी आहेत, तोच सर्वात जास्त सुखी आहे. स्वतःमध्ये आनंदी राहणे आणि कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे. जर तुम्हाला माझ्याशी बोलता आनंद मिळत असेल, तर मी प्रार्थना करतो की तुमचा आनंद कधी कमी होऊ नये. सकाळ होईपर्यंत फुलांनाही माहीत नसते मंदिरात जायचे आहे की थडग्यावर. म्हणून आयुष्य जसे आहे तसे हसून खेळा. इच्छाही आयुष्यभर कमी होणार नाहीत, समस्याही कधी सुटणार नाहीत. तरीही आपण जगत आहोत अनेक वर्षांपासून या इच्छेमध्ये की ज्या अडचणी आज आहेत त्या कदाचित उद्या नसतील. नातेसंबंध आणि सोयरीक म्हणजे स्वार्थाच्या रुळावर चालणारी ती रेल्वेगाडी आहे, ज्यात ज्याचे स्टेशन आले तो उतरत जातो. जे निभावू शकणार नाही असे वचन मी देत नाही. मी माझ्या ऐपतीपेक्षा जास्त बोलत नाही. जरी माझी इच्छा आकाशाला स्पर्श करण्याची असली तरी इतरांना खाली पाडण्याचा माझा इरादा नाही. जो रडवून नवतो तो वडील आहे आणि जो रडवून स्वतःही रडतो ती आई आहे. विश्वास ठेवा, देवाचे निर्णय आपल्या इच्छांपेक्षा उत्तम असतात. हार आणि जीत तुमच्या विचारांवर अवलंबून असते. मानले तर हार होईल आणि ठरवले
तर जीत होईल. आयुष्यात इतरांवर का विश्वास ठेवता? जेव्हा चालायचे आहे स्वतःच्याच पायांवर. सोने लॉकरमध्ये ठेवू शकता, पैसे बँकेत ठेवू शकता, पण मनातील गोष्ट सांगण्यासाठी खरे मित्र खूप कठीण परिस्थितीत मिळतात. मान आणि सन्मानाच्या लढाईत कधी एकटे राहिलात तर राहून जा, पण कोणासमोर स्वतःला तुटू देऊ नका. स्वतःचा सन्मान कराल तेव्हाच इतरांकडून मान मिळवू शकाल. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जातो. आपलेपणा तर प्रत्येक जण दाखवतो, पण आपले कोण आहे हे वेळ दाखवतो. लोक गमावण्याची भीती बाळगू नका. भीती या गोष्टीची बाळगा की लोकांचे मन राखता राखता तुम्ही स्वतःलाच गमावून बसाल. लोक म्हणतात आपल्यांसमोर थोडे झुकायला हवे, पण मी त्यांना कसे समजावू? आपले तर ते असतात जे आपल्याला कोणासमोरही झुकू देत नाही. वाईट काळात दिलासा देणारा अनोळखी व्यक्ती जरी असला तरी तो मनात उतरतो, आणि वाईट वेळी बाजूला होणारा आपला माणूस जरी असला तरी तो मनातून उतरतो. आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली, स्वतःमध्ये आनंदी राहणे आणि कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवणे. तुमच्या आयुष्यात नेहमी अशा लोकांना पसंत करा ज्यांचे हृदय चेहऱ्यापेक्षा अधिक सुंदर आहे. तुम्ही कोणत्या परिस्थितीत जगता आहात याने कोणालाही फरक पडत नाही. तुम्हाला स्वतःच आपले हाल बदलावे लागतील. जग आमच्याशिवायही चालत राहील. एका तायाच्या तुटण्याने आकाश रिकामे होत नाही. आई नसेल तर निष्ठा कोण करेल? ममतेचा हक्क कोण अदा करेल? या देवा, प्रत्येक आईला सुरक्षित ठेव, नाहीतर आमच्या आयुष्यासाठी प्रार्थना कोण करेल? हक्कदार बदलले जातात, किरदार बदलले जातात. हे जग आहे साहेब. इथे इच्छा पूर्ण झाली नाही तर नाती सोडा, देवालाही बदलले जाते. लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्याच निर्माण करतात. म्हणून धाग्याला गुंडाळून आणि जिभेला आवरून ठेवावे. जेव्हाही तुटाल तेव्हा एकटेपणात तुटा, कारण हे जग तमाशा पाहण्यात माहीर आहे. शांती तेवढीच दे देवा जेवढ्याने आयुष्य चालेल. ऐपत बस इतकी दे की प्रेमाने निभावता येईल. डोळ्यात लाज इतकी दे की ज्येष्ठांचा मान राखता येईल. श्वास पिंजात इतके असो की फक्त चांगली कामे करता येतील. बाकीचे आयुष्य काढून घे, म्हणजे इतरांवर ओझे होणार नाही. जे मन, बुद्धी आणि नजरेतून उतरले, मग काय फरक पडतो? ते इकडे आले की तिकडे गेले. जीवनाची कृती इच्छांव्यतिरिक्त काहीही नाही. हे केले नाही, ते झाले नाही, हे मिळाले नाही, ते राहिले नाही. ना आम्ही गोड आहोत आणि ना होण्याची कोशिश करतो. आम्ही तर ते सत्य आहोत जे सर्वांना कडू लागते. जग भावना समजत नाही, मनात काय आहे. कमाई करा तोपर्यंत महागडी वस्तू स्वस्त वाटू नये, मग तो सन्मान असो वा सामान. नशीब ही राजा त्यालाच बनवते ज्यात स्वतः काहीतरी करण्याचा कौशल्य असतो. सिंह बनण्याचा शौक असेल तर प्रत्येक संकटाशी एकट्याने लढा. जिंकण्यासाठी जिद्द हवी, हरण्यासाठी तर एक भीतीच पुरेशी आहे. जगाकडे दुर्लक्ष करण्याचे कौशल्य स्वतःजवळ ठेवा. यश तुमच्या पायाशी असेल. यशाचे दरवाजे त्यांच्यासाठीच उघडतात जे त्यांना ठोठावण्याची ताकद ठेवतात. स्पष्ट बोलणारा व्यक्ती एका इंजेक्शन सारखा असतो ज्यात थोड्या वेळासाठी वेदना होते. करा किंवा मरा, फक्त भीतीपासून घाबरू नका. ज्या कामाला करायला भीती वाटते ते करण्याचे नावच साहस आहे. जर तुम्हाला हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा कधी करू नका. कधी हरण्याचा विचार मनात आला तर त्या लोकांना आठवा ज्यांनी म्हटले होते तुझ्याकडून होणार नाही. स्वतःला इतके परिपूर्ण बनवा की ज्यानेही तुम्हाला नाकारले आहे त्याला नेहमी वाईट वाटेल. तो तुम्हाला भेटण्यासाठी तो आतुर होईल. जर तुम्हाला यशस्वी व्यक्ती बनायचे असेल तर स्वतःवर शंका घेणे बंद करा आणि जीवाच्या आकांताने मेहनत करा. आयुष्यात कोणत्याही गोष्टीशी तडजोड करा, पण तुमच्या स्वप्नांशी तडजोड करू नका.
स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वात आधी झोपेचा त्याग करणे आवश्यक आहे. जी मेहनत आज तुम्हाला वेदनादायक वाटत आहे, जर तुम्ही या वेदनेला असेच सहन करत राहिलात, तर उद्या हीच वेदना तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. प्रयत्न करा, वारंवार करा, 1000 वेळा करा आणि इतक्या वेळा करा की यश तांडव करेल. ज्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक असतात, त्यांना अशक्य सारखे शब्द माहीत नसतात. ज्याला स्वतःवर पक्का विश्वास आहे, त्याच्यासाठी काहीही करणे कठीण नाही. स्वतःवर लक्ष केंद्रित करा, जोपर्यंत लोक तुमच्यावर लक्ष केंद्रित करू लागत नाहीत. जे लोक मूर्ख असतात, ते बुद्धिमान व्यक्तींकडून काहीही शिकत नाहीत, पण जे लोक खरोखरच बुद्धिमान असतात, ते आपल्या आजूबाजूच्या मूर्खांकडूनही खूप काही शिकतात. नवा दिवस आहे, नवी गोष्ट करूया. काल हरून झोपलो होतो, आज पुन्हा नवी सुरुवात करूया. स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी समजूतदार नाही, तर वेडा व्हावे लागते. जर हरण्याची कोणतीही शक्यता नसेल, तर जिंकण्याला काही अर्थ नाही. माणूस तेव्हा यशस्वी होतो, जेव्हा तो जगाला नाही, तर स्वतःला बदलायला सुरुवात करतो. यशाचे नियम तोपर्यंत काम करणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतः काम करणार नाही. पुढे जायचे असेल, तर बहिरे व्हा. लोक तेच बोलतील, ज्यामुळे तुमचे मनोधैर्य कमी होईल. मेहनत इतकी करा की गरिबी दूर होईल आणि असे हसा की शत्रूही जळून जाईल. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल, तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय कोणीतरी दुसरेच घेत राहील. जेव्हाही थांबण्याचा विचार मनात येईल, तेव्हा आठवण करा की सुरुवात का केली होती. कोणाच्या भरवशावर बसू नका. कोणाच्या पाया पडण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी बनवण्याचा निश्चय करणे चांगले आहे. जिंकण्याची तळमळ लागली आहे, आता स्वतःला या आगीत झोकून द्या. ठेचा म्हणतात, मारला जाशील, पण हौसले म्हणतात, बघू. नशीब फक्त मेहनतीने बदलते, बसून विचार करत राहिल्याने नाही. आज रस्ता बनवला आहे, तर उद्या ध्येयही मिळेल. हिंमतीने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच रंग आणेल. एकटे उभे राहण्याचे धैर्य ठेवा, जरी संपूर्ण जग तुमच्या विरोधात असले तरी. काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यानेच चालावे लागते. ना कुटुंब, ना मित्र आणि ना कोणताही सोबती, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. लोकांच्या बोलण्यावर कधीही जाऊ नका. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी मस्करी करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. म्हणूनच लोकांची पर्वा करू नका. जे योग्य आहे, जे तुम्हाला हवे आहे, ज्यात तुम्ही आनंदी आहात, ते करा. लक्षात ठेवा, आयुष्य तुमचे आहे, लोकांचे नाही. चमचा ज्या भांड्यात राहतो, त्याच भांड्याला खाली करतो. म्हणून चमच्यांपासून सावध राहा. लोकांना वाटते की तुम्ही चांगले काम करा, पण त्यांना हे कधीच नको असते की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले काम करा. जेव्हाही तुमची हिंमत आकाशाला गवसणी घालेल, तेव्हा लक्षात ठेवा, कोणीतरी पंख कापायला नक्कीच येईल. तमाशा लोक नाही, आपण स्वतःच आपल्या आयुष्याचा बनवतो, प्रत्येकाला आपली कमजोरी सांगून. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता, तेव्हा जग तुम्हाला शोधते. भटकवण्यासाठी अनेक पर्याय मिळतील, पण ध्येय गाठण्यासाठी एक संकल्प पुरेसा आहे. लोकांनी साथ दिली नाही, म्हणून दुःखी होऊ नका. जेव्हा स्वप्ने तुमची आहेत, तेव्हा मेहनतही तुम्हालाच करावी लागेल, लोकांना नाही. जिथे सगळ्यांची हिंमत संपते, तिथूनच इतिहास रचण्याची सुरुवात होते. स्वतःची लढाई तुम्हाला स्वतःच लढावी लागेल. लोकांकडून मदत मागितली, तर ते फक्त त्यांचे ज्ञान देतील, साथ नाही. जो संघर्षाच्या मार्गावर चालतो, तोच जग बदलतो. ज्याने रात्रींशी युद्ध जिंकले आहे, तोच सूर्य बनून उगवतो. वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळ बदलायला शिका. मजबुरीला दोष देऊ नका, प्रत्येक परिस्थितीत चालायला शिका. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल, तर तुमच्या आजूबाजूला कितीही नकारात्मकता असली,
तरी तुमचे मन नेहमी सकारात्मक विचार करेल. त्यांचीही मस्तक झुकतील, त्यांचाही अहंकार तुटेल. तुम्ही फक्त शांत राहून ध्येयाकडे पुढे चला. आज तुम्ही जगासमोर झुकला आहात, तर उद्या तुमच्या समोर संपूर्ण आकाश झुकेल. जीवनात पश्चात्ताप करणे सोडा. काहीतरी असे करून दाखवा की तुम्हाला सोडून गेलेल्यांना पश्चात्ताप होईल. नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसांशी लढावे लागते. कमतरता सगळ्यांमध्ये असते, पण कमजोर फक्त तो असतो ज्याला आपल्या ताकदीवर विश्वास नसतो. आशा जिवंत ठेवा साहेब. आज हसणारे उद्या टाळ्याही वाजवतील. तुमच्या ताकदीची ओळख तेव्हा करून द्या जेव्हा समोरचा तुम्हाला कमी लेखू लागेल. अडचणी फक्त उत्कृष्ट लोकांच्या वाट्याला येतात, कारण तेच लोक त्या अडचणींना उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करण्याची ताकद ठेवतात. चिंता तेवढीच करा जेवढ्यात काम होईल, तेवढी नाही की आयुष्यात संपून जाईल. लांब उडी मारण्यापेक्षा सत्तेचे पाऊल उचलणे कधीही चांगले, जे तुम्हाला एक दिवस ध्येयापर्यंत पोहोचवेल. ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो, पण हिमतीचा नाही. समजूतदार बना. रागात घेतलेला कोणताही निर्णय योग्य नसतो. या जगात तुमची ओळख फक्त तुमचे यशच करून देऊ शकते. कोणाला लाथ मारण्यापूर्वी आपण स्वतः कुठे उभे आहोत हे माहीत असायला हवे. अडचणींशी लढण्यासाठी हिंमतही लागते, नुसते 2 पाय पुरेसे नाहीत डोंगर चढण्यासाठी. ज्याच्याकडे धैर्य आहे त्याला जे हवे ते मिळू शकते. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पाऊल उचलण्याची गरज आहे. बाकीचे रस्ते आपोआप तयार होतील. त्यांनी तुमच्याशी गैरवर्तन का केले हे शोधण्याचा प्रयत्न करू नका. नशिबापेक्षा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. एक दिवस तुमची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील. प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करायला हवा. एकतर ध्येय गाठले जाईल, नाहीतर अनुभव मिळेल. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. मेहनत इतकी करा की नशीबही तुमच्या समोर गुडघे टेकेल. मेहनत तर प्रत्येक क्षेत्रात करावी लागेल मित्रा. निष्क्रिय पडून राहिल्याने तर लोखंडातही गंज लागतो. कष्ट करण्याच्या वयात जर आराम केला, तर आराम करण्याच्या वयात कष्ट करावे लागेल. धीर धरा, कारण प्रत्येक नवीन बदल म्हणजे सोपा होण्याआधी कठीण असायचा. लक्षात ठेवा, कोणतेही काम अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही. यश त्याच लोकांच्या पायाशी येते जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात. ध्येय मिळवण्याची आशा कधीही सोडू नका, कारण सूर्य मावळल्यानंतरच पुन्हा सकाळ होते. जे होऊन गेले ते बदलता येत नाही, पण भविष्य तुमच्या हातात आहे. प्रगती होईल तर खाली खेचणारेही असतील. तुम्ही तयार राहा, तपासणारेही असतील. संघर्षाला कधीही घाबरू नये, कारण ही देखील एक कहाणी आहे जी यशस्वी झाल्यानंतर सगळ्यांना सांगायची आहे. 3 सर्वोत्तम सल्ले. विचार करू नका, सुरुवात करा. वचन देऊ नका, सिद्ध करा. सांगू नका, करून दाखवा. जर तुम्ही हार मानत नसाल, तर तुमची हीच जिद्द तुम्हाला एक दिवस यश मिळवून देईल. आयुष्यात कधीही कोणाला कमी समजू नका. संपूर्ण जगाला बुडवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. लक्षात ठेवा, जे ध्येय तुम्ही सतत तुमच्या मनात ठेवता ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता. नशिबाच्या लिहिलेल्यावर विश्वास ठेवू नका. मेहनतीच्या लेखणीने आपले नशीब स्वतः लिहा. जिथे तुम्ही काही करू शकत नाही, तिथे एक गोष्ट नक्की करा, तो म्हणजे प्रयत्न. विचार असा नसावा की रस्ता चांगला मिळावा, उलट विचार हा असावा की जिथे पाऊल ठेवाल तो रस्ता चांगलाच होईल. अपमानाचा बदला भांडण करून नाही, तर शांतपणे यशस्वी होऊन घ्या. स्वप्न जेवढे मोठे असेल तेवढ्या मोठ्या अडचणी येतील, आणि अडचणी जेवढ्या मोठ्या असतील तेवढे मोठे यश मिळेल. जर तुम्ही वारंवार अपयशी होत असाल, तर मेहनत करण्याची पद्धत बदला, आपले ध्येय आणि इरादे नाही. यशाचा एक मूलभूत नियम आहे की तुम्ही तुमच्या चुकांसोबतच इतरांच्या चुकांमधूनही शिकत चला आणि पुढे वाढा. आत्मसन्मान वाढवा,
वाद करू नका, इतरांसमोर हुशार बनू नका, कोणावर अवलंबून राहू नका, आपले रहस्य सगळ्यांपासून लपवा, कोणावर विश्वास ठेवू नका, वेळेचा आदर करा. हे कडू आहे, पण सत्य आहे आणि याचा फायदा आयुष्यभर राहतो. उशीर करू नका, वेळ निघून जात आहे. तुमचे आईवडील म्हातारे होत आहे. तुमचे आयुष्य सतत कमी होत आहे. कधीही कोणासोबत काहीही होऊ शकते. तुमचे आईवडील तुमच्या यशाची वाट पाहत आहेत. म्हणूनच जे करायचे आहे ते लवकर करा. कारणे देऊ नका. जास्त विचार करू नका. फक्त यावर लक्ष द्या की तुम्ही काय बदलू शकता. काहीही अशक्य नसते. एकतर तुमची संगत वाईट आहे किंवा तुमचा विचार लहान आहे. यश मिळवण्यासाठी खिशात गांधीजी असोत वा नसोत, पण हृदयात वादळ नक्कीच असायला हवे. पैसे कमवण्यासाठी इतका उशीर लावू नका की पैसे खर्च करण्यासाठी वेळच मिळू नये. तुमच्यासाठी एक सल्ला आहे, स्वतःला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. इतरांसमोर स्वतःला सिद्ध करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. परफेक्शनच्या मागे राहिलात तर प्रगती थांबेल. म्हणून जिथे आहात, जसे आहात, सुरुवात करा. तोपर्यंत मेहनत करा जोपर्यंत तुमचा बँक बॅलन्स एखाद्या मोबाईल नंबरसारखा दिसत नाही. एका रात्रीत यश फक्त त्या लोकांना मिळते जे त्या एका रात्रीसाठी अनेक रात्री जागून मेहनत करतात. लोक फक्त आपला इरादा मोडतात, नाहीतर या जगात काहीही कठीण नाही. हट्टी असणे देखील आवश्यक आहे. तुम्हाला तोपर्यंत हार मानू नये जोपर्यंत तुम्ही हार मानण्यास मजबूर होत नाही. यश सकाळसारखे असते, मागण्याने नाही तर जागे झाल्यावर मिळते. स्वतःला इतके मजबूत करा की तुम्हाला प्रत्येक वेळी फक्त तुमचे लक्ष्यच दिसावे. मोठे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी फक्त एक मजबूत विचार आणि सतत प्रयत्न करण्याची गरज असते. आयुष्य एक परीक्षा आहे, दररोज त्याला पारखले जाते. यात तोच नापास होतो जो याला पाहून घाबरतो. कामाशिवाय कोणत्याही कामात यश मिळू शकत नाही. फक्त विचार करत राहिल्याने शेतात बी पेरले जात नाही. यासाठी कठोर मेहनत करावी लागते. बी पेरल्यानंतरच पीक मिळते. अगदी त्याचप्रमाणे मेहनत केल्यानंतर मोठे यश मिळू शकते. जर तुम्ही स्वतःमध्ये मजबूत असाल तर अपयश तुमचे काहीही बिघडवू शकत नाही. जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवायला शिकलात तर तुमची स्वप्नेही पूर्ण होतील. अनेकदा एकाकीपणातून तोच जातो जो आयुष्यात योग्य निर्णय निवडतो. वाट पाहणाऱ्यांना फक्त तेवढेच मिळते जे प्रयत्न करणारे सोडून देतात. तुमची स्वप्ने खरी होण्यापूर्वी तुम्हाला स्वप्ने पाहावी लागतील. यश तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला ताकद लावून धावत त्याच्याकडे जावे लागते. वेळ अमूल्य आहे. जे लोक ही गोष्ट समजतात ते एकही क्षण वाया घालवत नाहीत. कोणत्याही कामाची सुरुवात करायची असेल तर आत्ताचा वेळच सर्वात चांगला आहे. ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या तो उद्या बदलेल आणि ज्याने नाही बदलल्या त्याचा उद्याही तोच असेल जो आजपर्यंत होता आला आहे. झोप विसरून स्वप्नांसाठी मेहनत करू शकत असाल तरच यशाची स्वप्ने पहा. वाईट संगत कोळशासारखी आहे, जी गर्म असेल तर हात जाळते आणि थंड असेल तर काळे करते. ना संघर्ष ना त्रास तर काय मजा आहे जगण्यात. मोठे मोठे वादळेही शांत होतात जेव्हा छातीत आग लागलेली असते. प्रत्येक खेळ जिंकलाच पाहिजे हे आवश्यक नाही. हरूनही काहीतरी शिकले पाहिजे हे आवश्यक आहे. ज्यांना सत्याची लढाई लढायची आहे त्यांना साहस आणि संयम दोन्ही हवे. साहसाशिवाय संयम भेकडपणा आहे आणि संयमाशिवाय साहस मूर्खपणा आहे. मेंदू सगळ्यांकडे आहे. चलाखी करायची की प्रामाणिकपणा हे सर्व संस्कारांवर अवलंबून असते. स्वतःला चांगले बनवा. जगातून एक वाईट माणूस कमी होईल.
कोणतीही सवय इतकी मोठी नसते की तुम्ही ती सोडू शकत नाही. फक्त आतून एका मजबूत निर्णयाची गरज आहे. खूप लोक जुनून असूनही अपयशी होतात, कारण ते याच विचारात वेळ वाया घालवतात की अजून माझ्याकडे खूप वेळ आहे. एक चांगला माणूस बना, पण हे सिद्ध करण्यासाठी आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या जीवनाला इतके अर्थपूर्ण बनवा की येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देऊ शकेल. आपल्या ध्येयाकडे पुढे जात रहा. तुम्ही जेवढे विचार करता त्यापेक्षा ते खूप जवळ आहे. तुम्ही कधीही जिंकू शकत नाही जोपर्यंत सुरुवात करणार नाही. जगात मेहनतीशिवाय काही मिळत नाही. माझी स्वतःची सावली ही उन्हात आल्यावरच मिळाली. स्तुती करायची असेल तर शब्द नसतात, निंदा करायची असेल तर मुकेही बोलू लागतात. कडू सत्य: कोणत्याही व्यक्तीला जास्त सुधारण्याचा प्रयत्न कराल तर तो तुमचा शत्रू बनेल. तर आज प्रत्येकजण यशस्वी झाला असता. उद्या काय होईल विचार करणे सोडा, फक्त मेहनत करून सगळे रेकॉर्ड तोडून टाका. टिश्यू पेपर बनू नका की कोणी हात पुसून चुरगळून टाकेल. बनायचे असेल तर नोटांची कडकडाट बना की कोणी चुरगळून फेकले तरी तो तुम्हाला हवा असणारा हजारो लोक मिळतील. लोकांना ब्लॉक करणे नाही तर दुर्लक्ष करणे शिका, कारण उद्या जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा ते तुमचे यश कसे पाहतील. स्वतःवर विश्वास ठेव, तुझी वेळ धावेल. चुकीचे लोक नेहमी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण शिकवण नेहमी योग्य देऊन जातात. नेहमी सरळ बनून चालू नका. हा जमाना कठोर परिश्रमाचा नाही तर हुशारीने काम करण्याचा आहे. यशस्वी होण्यासाठी अनेकदा आपल्याकडे जे आहे त्याच वस्तूंमधून सुरुवात करावी लागते, जरी तयारी पूर्ण नसली तरी, कारण ही वाट पाहण्यापेक्षा खूप चांगली आहे. जीवनात पुढे राहण्यासाठी योग्य विचारसरणी खूप आवश्यक आहे. तुमच्या डोक्यात तुमच्या ध्येयाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट येऊ नये. कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला तुमचा विचार नेहमी सकारात्मक ठेवायचा आहे. नकारात्मक विचारसरणी ठेवल्याने तुम्हाला यश नक्कीच मिळेल. इथे नकारात्मकच्या जागी सकारात्मक अपेक्षित आहे. व्याकरणदृष्ट्या चुकीचे वाक्य आले आहे. तर नकारात्मक विचारसरणी ठेवल्याने अपयश हाती लागते. सकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक जीवनात खूप पुढे जातात. जीवनात यश मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या क्षमता ओळखायच्या आहेत. तुमच्या ताकद ओळखा आणि त्यावर काम करा. तुम्हाला माहित असायला हवे की तुम्ही जीवनात काय काय मिळवू शकता, तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता आणि किती अडचणींचा सामना करू शकता. तुमच्या क्षमता ओळखा आणि तुमच्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कमतरतांना तुमची ताकद बनवा. कोणतेही काम पूर्ण ऊर्जेने करा. जर तुम्हाला तुमचे लक्ष्य गाठायचे असेल तर तुम्हाला वेडा बनावे लागेल. वेळ तुमच्या आत लक्ष्याबद्दल ऊर्जा भरते. यामुळे तुम्हाला तुमच्या लक्ष्याप्रती समर्पित राहण्याची प्रेरणा मिळते. ऊर्जा आणि वेळ तुम्हाला यशाच्या शिखरांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यापासून मागे हटू नका. तुमचे लक्ष्य स्पष्टपणे निश्चित करा. लक्ष्य गाठण्यासाठी रस्त्यात येणाऱ्या सगळ्या आव्हानांचा धैर्याने सामना करा. सतत तुमचे ज्ञान वाढवत रहा आणि नवीन कौशल्ये शिकत रहा. यामुळे तुम्ही गर्दीत अगदी वेगळे दिसाल. जे लोक नेहमी काहीतरी नवीन शिकत राहतात ते खूप लवकर यशस्वी होतात. आयुष्यात पुढे जायचे असेल तर वेळेच्या आधी वेळेची किंमत समजा. आयुष्यातील प्रत्येक क्षणाला पुरेपूर जगण्याचा प्रयत्न करा. वेळ ही ती अमूल्य गोष्ट आहे जी आपल्याला सर्वात जास्त हवी आहे, पण बहुतेक लोक तिचा सर्वात चुकीच्या पद्धतीने वापर करतात. जे लोक वेळ वाया घालवतात, वेळ आल्यावर वेळ त्यांना वाया घालवून टाकतो. तुमच्या कामाची समीक्षा करत रहा. जीवनात तुम्ही एखादे लक्ष्य निश्चित केले आहे आणि त्या दिशेने तुम्ही सतत प्रयत्नशील आहात, तर वेळोवेळी त्याची तपासणीही करत रहा. यामुळे तुम्हाला कळेल की
तुम्ही लक्ष्य प्राप्तीसाठी योग्य दिशेने पुढे जात आहात की नाही. अनेकदा असे होते की लोकांनी आपले लक्ष्य तर निश्चित केले आहे, पण लक्ष्याबद्दल आपल्याला कोणतीही आवड नसते. कामाची समीक्षा करत राहिल्याने तुम्हाला कळते की तुम्ही तुमच्या लक्ष्यापासून भरकटत तर नाही आहात ना. काम लगेच करण्याची सवय लावा. कोणतेही काम लगेच करण्याची सवय लावा. कितीही आळस आला तरी तुम्हाला आपले काम पुढे ढकलण्याची सवय टाळायला हवी. काम पुढे ढकलण्याची सवय तुम्हाला तुमच्या लक्ष्यापासून खूप खूप दूर घेऊन जाते. म्हणूनच कोणतेही काम पुढे ढकलण्याऐवजी ते लगेच करण्याची सवय लावा. जे लोक योग्य वेळेची वाट न पाहता आपले काम करतात, ते लोक लवकरच यश मिळवतात. योजनेनुसार काम करा. लक्ष्यापर्यंत पोहोचायचे असेल तर तुम्हाला एक योजना बनवून काम करावे लागेल. तुमचा प्रत्येक दिवस एका योजनेनुसारच काम करून सुरू करा. अन्यथा तुम्ही वेळ वाया घालवण्याशिवाय दुसरे काहीही करू शकणार नाही. तुमची कामे दररोज निश्चित वेळेत पूर्ण करा. असे केल्याने तुम्हाला ते काम करण्याची सवय होईल आणि तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचू शकाल. योजना बनवून काम केल्याने तुम्ही तुमच्या लक्ष्याप्रती समर्पित राहता. समस्या पाहून पळून जाणारे लोक भित्रे असतात. समस्येपासून पळू नका, धैर्याने सामना करा. जो परिस्थितीशी लढला तोच जीवनात पुढे गेला. ज्याने नशिबाला दोष दिला तो तिथेच उभा राहिला. आजच्या काळात समस्या कोणाला नाही. श्रीमंत माणसालाही कोणती ना कोणती समस्या असतेच. फक्त आपल्याला तिचा सामना करण्याचे धैर्य ठेवावे लागते. आपल्या समस्या सोडवण्यासाठी धीर खूप आवश्यक आहे. आयुष्यात आपल्या समस्यांपासून पळून जाण्याने उपाय मिळत नाही. पळून जाणाऱ्यांना भित्रे म्हणतात. तुमच्या समस्येवर उपाय हवा असेल तर तिला सामोरे जा. समस्या जीवनाचा भाग आहे, पण अडचणींवर मात करणे व्यक्तीच्या हातात आहे. वेळ कसाही असो, आपण कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नये. नेहमी आशावादी रहा. परिस्थितीसमोर हार मानू नका. जोरदार मुकाबला करा, कारण तेजस्वी सूर्यालाही त्याच्या उदयकाळात अंधाराशी लढून त्याला पळवून लावावे लागते, तेव्हाच तो प्रखर होऊ शकतो. कठीण काळात विचार नकारात्मक असतील तर अडचणी आणखी वाढू शकतात. आपल्या विचारांचा जीवनावर खूप खोल परिणाम होतो. जर आपण नकारात्मक विचारांसह कोणतेही काम केले तर त्यात यश मिळण्याची शक्यता खूप कमी होते, तर सकारात्मक विचार कायम ठेवल्यास कठीण कामही सहजपणे पूर्ण करता येते. परिस्थिती माणसाला इतके मजबूर करते ना की माणूस स्वतःच हार मानतो. काहीही कायमस्वरूपी नाही. तर मित्रांनो, हे होते श्रीमद भगवत गीतेतील काही 50 अनमोल विचार. जो कोणी व्यक्ती श्रीमद भगवत गीतेच्या या गहन आणि जीवनोपयोगी विचारांना केवळ ऐकत नाही, तर त्यांना स्वीकारून आपल्या मन, बुद्धी आणि हृदयात बसवतो आणि शक्य असल्यास दररोज सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी यापैकी काही विचारांचे चिंतन करतो किंवा त्यांना ऐकतो, तर तो निश्चितपणे आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या परिस्थितींचा, मग त्या सुखद असोत वा दुःखद, अधिक स्थिरता, समता आणि धैर्याने सामना करू शकतो आणि सर्व प्रकारच्या दुःख, चिंता आणि कठीण प्रसंगातही स्वतःला तुलनेने शांत आणि संतुलित ठेवू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो. जय